या बोर्डिंगच्या म्हणजे वसतिगृहाच्या आठवणी बरोबर म्हणजे आठवणी सोबतच गुरुजीले आठवला म्हणजे आठवला संपती नावाचा मुलगा त्यांना आठवला। साऱ्या लेकराईवर मायेची वाकय घालता बोर्डिंग मध्ये राहणारे सर्व जी काही मुलं आहेत या सर्व मुलांवर खूप माया करता ते लेकरू जसं त्याचंच झालं होतं। आणि बोर्डिंग मधला हा संपत्ती नावाचा जो मुलगा आहे हा जणू काही त्यांचा तो मानस पुत्रच झालेला होता। इतकं प्रेम या सगळ्या मुलांवर करता त्यांनी या संपत्तीवर सुद्धा केलेलं होतं। आता हे विशेष प्रेम गुरुजींनी संपत्तीवरच का केलं होतं तर बिनबापाचं लेकरू संपत्तीला मात्र वडील नव्हते। वडिलांचं कृपाचक्र त्याच्या शिरावर नव्हतं। बिनबापाचा असणारा हा मुलगा मग वडिलांचं प्रेम त्याला कोण देईल तर वडिलांचं जे प्रेम आहे हे प्रेम गुरुजींनी त्या संपत्तीला दिलेलं आहे। पण आता त्याले बाप भेटला होता आणि हे गुरुजी भेटल्यापासून वडिलांची माया काय असते हे त्यालाही कळलं आणि या गुरुजींनी देखील या संपत्तीवर आपलं पुत्रवत प्रेम केलेलं आहे। त्या दिवशी एक दिवस तो राहू म्हणजे राहून गुरुजीले म्हणत होता। काय म्हणतात गुरुजी आज तुम्ही जाऊ नका ना अकोल्याले। गुरुजी तुम्ही काही करा पण आज मात्र तुम्ही काही अकोल्याला जाऊ नका। परगावी आज तुम्ही जाऊ नका। मग गेले की 2-4 रोज येतही नाही। मग एकदा तुम्ही अकोल्याला गेले की 2-4 दिवस मात्र मग तुम्ही काही येत नाही। मग गुरुजी त्या संपत्तीला म्हणतात अरे आज शिक्षण समितीची बैठक आहे। शिक्षण समितीची बैठक जी आहे ती आज अकोल्याला आहे आणि मला मात्र अकोल्याला आज गेलंच पाहिजे। आणि त्याच रोजी म्हणजे दिवशी आणि मग त्याच दिवशी हा संपत्या उभ्या पटकीनं गेला होता आणि पटकी नावाच्या विकारानं संपत्तीचा मृत्यू गुरुजी अकोल्याला गेल्यानंतर झाला होता। गावात डॉक्टरच नव्हता मग दवापाणी कुठुलं गावात जर डॉक्टर नव्हता तर तिथे औषधोपचार कुठून मिळणार म्हणजे त्या गावात डॉक्टर सुद्धा नव्हता। तिचा मुद्दा असा आहे गुरुजींना बोर्डिंगची काळजी म्हणजे गुरुजींना वसतिगृहाची काळजी व संपत्तीचा पटकीने मृत्यू। गुरुजींना वसतिगृहाची काळजी व संपत्तीचा पटकीने मृत्यू। पटकी हा जो विकार आहे हा जो आजार आहे त्या आजाराने त्याच दिवशी संध्याकाळी या संपत्तीचा मृत्यू झालेला होता।